सांगली येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं दखल घेतली आहे। या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। कुपवाड येथील या अमानुष घटनेत मनीषा मोहन केसरकर यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरकर यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी संतापाची भावना निर्माण झाली। या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, तसेच आरोपी दोषी सिद्ध झाल्यास कायद्यानुसार मृत्यूदंडाची कमाल शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। तपासात अन्य आरोपींचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या हत्याकांडामुळे केसरकर दाम्पत्याच्या 2 मुलींच्या डोक्यांवरील आई-वडिलांचं छत्र हरपलं। त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आणि भवितव्याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली। या निवेदनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली आहे। त्यांनी सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना दूरध्वनी करून प्रकरणात कठोर आणि तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। दोनही अनाथ मुलींच्या शिक्षण आणि खर्चाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं। आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न केले जातील असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं। सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय बजरंगभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी विलास काका देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाडमध्ये जे अमानुष्य प्रकार घडलेला आहे दुहेरी खुनाचा, त्या खुनाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं। साहेबांनी लगेच आमच्या मागणीची दखल घेऊन जोशी साहेब SP साहेबांना फोन लावला आणि त्या मुलांच्या पुढील त्यांचे जे अनाथ मुलं झालेले आहेत त्याचे शिक्षणाचं आणि त्यांचं खर्च आपण करू असं आश्वासन दिलं आणि लगेच त्या गुन्हेगाराला फाशी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं केलं आणि शिवसेनेने जी यात संवेदना दाखवली त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व शिवसैनिकांचे आभार मानले। आम्ही महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना एक निवेदन दिलं। कुपवाड जिल्हा सांगलीमध्ये हा जो अमानुष प्रकार घडला की नवरा आणि बायकोची हातोड्यानं मारून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला ताबडतोब कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आम्ही शिंदे साहेबांना दिलं। शिंदे साहेबांनी तातडीनं SP फोन लावला आणि त्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जलद गतीनं न्याय मिळावा दाम्पत्याला असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं। त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या कुटुंबांची सुद्धा जबाबदारी, कुटुंबातल्या मुलांची सुद्धा जबाबदारी ही शिवसेनेच्या वतीनं घेण्याचं तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी मनापासून शिंदे साहेबांचं आभार मानतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं की अतिशय संवेदनशीलपणे प्रकरण त्या ठिकाणी सांगितल्या आरोपीला त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।